दादा, आज पत्रकार परिषद बोलवण्यामागे काय नेमकं कारण आहे? या अगोदर तुम्ही घोषणा केली होती की यानंतर उपोषण करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढू. काय नेमकं आजच्या पत्रकार परिषद बोलवण्यामागचं कारण आहे? नाही, आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहे आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत. आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे. परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज 12-13 दिवस होऊन गेले. सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही तात्काळ मागण्या मान्य करतो. नाही, तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला 12-13 दिवस लागतील म्हणून. आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाही आहे, ती पण सुरू केली नाही. वंशवळ समिती गठीत केली नाही. मनुष्यबळही वाढवून दिलं नाही. मुडीलिपी अभ्यासकांचं, फारसी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही. एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही. त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही. ते घेतलं नाही, आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही. यांनी ज्या मागण्या 4-5 तरी करू म्हणले होते, एसीबीसीचा विषय होता, त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की 100% मुलींना फीस मागायला किंवा विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले 100%. ही फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञान विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलंय की सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय, याचं काय कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणार. आणखी नुसतं एसीबीसी 10% आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलंय, परंतु त्यांना 100% फीस मागायले. मग आता कोणत्या विभागाकडे दिलंय तुम्ही? पोरांना आता 100% फीस भरायची का शाळेतून शाळेवाले त्यांना काढून हाकून देणार आहेत आता, आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून? ईडब्ल्यूचा विषय होता, ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे हे 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे. मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायले ना, फक्त उपोषण उठेपर्यंत, उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे, आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून, आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही, असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे. म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत, हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या. एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमतच साखळे उपोषण पुन्हा सुरू करू अंतरवालीमध्ये. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन अंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत. आता राज्यभर उभा करणार आहेत, कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत. हे झाल्यात 2 गोष्टी. आणि तिसरी अशी, त्या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही. आम्ही सगळे बसतो तिकडचे, आता आणखी बसलो नाहीत. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत, कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं. रस्त्यावरची लढाई म्हणण्याच्या नंतर नेमकी